आता स्थानिक प्रजाती काय आहेत ते पाहूया. वनस्पती आणि प्राणी. काही प्राणी आणि वनस्पती विशेषतः विशिष्ट क्षेत्राशी संबंधित असतात. वनस्पती आणि प्राणी एखाद्या विशिष्ट क्षेत्रात आढळणाऱ्या त्या क्षेत्राचे अनुक्रमे वनस्पती आणि प्राणी असे म्हणतात. स्थानिक प्रजाती वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती ज्या केवळ विशिष्ट क्षेत्रात आढळतात आणि कुठेही आढळत नाहीत त्यांना स्थानिक प्रजाती म्हणतात. विशिष्ट प्रकारचे प्राणी किंवा वनस्पती हे क्षेत्र राज्य किंवा देशासाठी स्थानिक असू शकतात. बायसन भारतीय राक्षस गिलहरी बायोस्फिअर रिझर्व्हच्या स्थानिक वनस्पतींमध्ये सालची झाडे, जंगली आंब्याची झाडे आणि उडणारी गिलहरी यांचा समावेश आहे. जैवविविधता संतुलित कशी आहे? निसर्गात अनेक अधिवास अस्तित्वात आहेत, एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत. भूकंप, पूर, जंगलातील आग किंवा मानवी हस्तक्षेप यासारख्या नैसर्गिक आपत्ती असू शकतात. एखाद्या क्षेत्रातील विविध रूपे संपून टाकतात, तरीही काही काळानंतर आपल्याला त्या भागात वाढणारे जीव आढळतात. सूक्ष्म जंतू, वनस्पती, कीटक, मानव इत्यादींसारख्या जीवांवर अचानक आक्रमण झाल्यामुळे ही प्रक्रिया अनेकदा वारंवार घडते. एकमेकांशी संवाद साधतात आणि नवीन अधिवास तयार करतात आणि निवासस्थान स्वतःच्या पद्धतीने संतुलित होईपर्यंत त्यांची संख्या वाढते. आक्रमक एलियन प्रजाती IAS आणि जेव्हा एखादी परदेशी प्रजाती नॉन नेटिव्ह प्रजाती ओळखली जाते किंवा आक्रमण करते तेव्हा ती संपूर्ण नैसर्गिक अधिवासांमध्ये पसरते आणि जैवविविधतेला धोका निर्माण करते. नवीन वातावरणात काही प्रजातींची वाहतूकही आक्रमक तयार होते. अन्न सुरक्षा, वनस्पती, प्राणी आणि मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. तो व्यापक आणि भरलेला आहे. जंगलातील स्पॅनिश ध्वज वनस्पती आणि तलावांचे जल हायसिंथ हे सर्वात ज्ञात आक्रमणकर्ते आहेत. आपण पाहिले असाल की हैदराबाद सारख्या शहरांमध्ये कबुतरांच्या आक्रमणामुळे कावळ्यांची संख्या कमी होते. त्यामुळे हैदराबादमध्ये या नैसर्गिक सफाई कामगारांचा अभाव आहे. चला आपण जाणून घेऊया प्रोजेक्ट टायगर बद्दल. आपण मानतो मांजर कुटुंबातील सर्वात मोठा सदस्य वाघ आहे आणि तो सर्वात धोकादायक मांसाहारी प्राणी आहे. जगातील 60% वाघ भारतात आहेत.
गेल्या 5 वर्षांपासून शिकारी आणि इतर कारणांमुळे वाघांची संख्या सरासरी 35% कमी झाली आहे असे दिसून येते. मध्ये भारत सरकारने वाघाला नामशेष होण्याच्या उंबरठ्यापासून वाचवण्यासाठी प्रोजेक्ट टायगर सुरू केला होता. म्हणून आता आपल्या देशात 50 व्याघ्र प्रकल्प आहेत. व्याघ्र क्षेत्र व्याप्ती 88,985 किलोमीटर वर्गवर स्थिर आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण प्रोजेक्ट टायगर अहवाल 2019 नुसार आपल्या देशात वाघांची संख्या 2,603 ते 3,346 दरम्यान आहे. रेड डेटा बुक म्हणजे काय? लुप्तप्राय प्रजातींचा डेटा असलेली बुक आहे. www.f वर्ल्ड वाईल्ड लाईफ फेडरेशन आणि UWC इंटरनॅशनल युनियन फॉर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन यांनी एक पुस्तक प्रकाशित केले आहेत, ज्यात वनस्पती आणि जीवजंतूच्या लुप्तप्राय आणि धोक्यात असलेल्या प्रजातींचा तपशील सविस्तर आहे, ज्याला रेड डेटा बुक किंवा रेड लिस्ट बुक असे म्हणतात. ज्या प्रजाती धोक्यात आहेत आणि संरक्षित करायच्या आहेत त्यासाठी रेड डेटा बुक चेतावणी सिग्नलचे प्रतीक आहे. अन्यथा ते नामशेष होण्याची शक्यता जास्त आहे. चला तर पक्ष्यांच्या स्थलांतराबद्दल जाणून घेऊया. काही पक्षी वर्षभर एकाच अधिवासात राहत असतात. दुसरे पक्षी ज्यांना कायमस्वरूपी घर नसतात आणि ते लहान कळपांमध्ये सामील होतात आणि अन्न आणि निवारा घरटे बांधण्याच्या सवयीसाठी एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जातात. त्यांना स्थलांतरित पक्षी असे म्हणतात आणि अशा घटनेला स्थलांतर असे म्हणतात. हवामानातील बदलांमुळे स्थलांतरित पक्षी दरवर्षी विशिष्ट काळात दूरच्या जागी उडतात. पक्षी अंडी घालण्यासाठी उडतात कारण त्यांच्या नैसर्गिक अधिवासातील हवामान खूप थंड आणि अतिथी नाही. सायबेरियन क्रेन हिवाळा आणि अन्नधान्य टंचाईपासून सुटका करून सायबेरिया, रशिया येथून लांब अंतर कापून भारतात स्थलांतरित होत असतात. कागदाच्या पुनर्वापराची काय गरज आहे? कागदाचा पुनर्वापर. कागद हे हिरवे स्त्रोत झाडे पासून बनवलेले एक मौल्यवान उत्पादने आहेत. 1 टन कागद तयार करण्यासाठी सुमारे 15 ते 25 झाडे अशी तोडावी लागतात.
कागदाची नासाडी करणे किंवा जास्त कागद वापरणे म्हणजे मोठ्या संख्येने झाडे तोडणे, ज्यामुळे जंगलतोड जास्त प्रमाणात होते. जास्त कागद वापरण्यामध्ये जास्त रसायने वापरणे समाविष्ट आहे आणि निसर्गासाठी हानिकारक होत आहे. आता मनोरंजक वस्तुस्थिती अशी आहे की कागदाचा 5 ते 7 TI पुनर्वापर करून पुन्हा वापरला जाऊ शकतो. त्यामुळे झाडे तोडण्याचे प्रमाण आपण कमी करू शकलो. जैवविविधतेचे महत्त्व आपण जाणून घ्या. निसर्ग हा माणसाच्या गरजेसाठी आहे, कोणाच्याही लाभासाठी नाही. निसर्गाचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी कसा करायचा याचा विचार करतो आणि त्याचे संवर्धन कसे करायचा याचा कधीच विचार करत नाही. पृथ्वी ही सर्व प्राण्यांची आणि वनस्पतींची आहे आणि प्रत्येक जीवाला सर्वांना जगण्याचा समान अधिकार आहे. जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी मानवाने अधिक खूप काळजी घेणे आवश्यक आहे. जैविक विविधतेशिवाय आमचा नाश होईल. जैविक विविधतेशिवाय अन्नजाळे विस्कळीत होतील आणि जीव धोक्यात येतील आणि नंतर नामशेष होतील. भारतातील जैवविविधतेचे कदाचित सर्वात महत्त्वाचे मूल्य म्हणजे ते मोठ्या लोकसंख्येच्या जगण्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करतात. जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी कोणते महत्त्वाचे उपाय आहेत? उत्तर आहे पुनर्वसन. पुनर्वसन म्हणजे नवीन झाडे लावून नष्ट झालेली जंगले पुनर्संचयित करणे. आणि लावलेली झाडे साधारणपणे त्याच प्रजातीची असावीत ती जी त्या जंगलात आढळतात. आपण जितकी झाडे तोडली जाते तितकी तरी झाडे लावली पाहिजेत. वनीकरण नैसर्गिकरित्या देखील होऊ शकते. जंगलतोड केलेले क्षेत्र संबंधित राहिल्यास ते स्वतःला पुन्हा स्थापित करते. नैसर्गिक वनीकरणात मानवाची भूमिका नसते. आधीच आपल्या जंगलाचे मोठे नुकसान झाले आहे. हरित संपत्तीचे रक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावणे याचाच पर्याय आपल्याला आहे. धड्यातील मुख्य मुद्द्यांचा आढावा घेऊन पक्ष्यांची घरटी एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जाण्यासाठी स्थलांतरण म्हणतात. कागद जपून वापरावा. अधिक कागद वापरल्याने अधिक जंगले तोडले जाते.